सामना असेल 4 षटकांचा. चला पंच सामना सुरू करा. फिल्डिंग लावा लगेच बामणडोंगरी संघ. आदरणीय प्रकाशजी डाऊळ साहेब माजी सरपंच विनंती करतो दादा आपण या मंचावर. मेगा फायनल सामना मात्र रंगतोय. या सामन्याचा आनंद अजूनही मयूरशेठ भोईर घेत आहेत आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं अमोलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि प्राऊड फील त्यांनाही झालं. त्यांचं विशेष कौतुक करूया. हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी विकेट हॅट्रिकसाठी मात्र विशालजी म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5000ची बक्षीस दिली जाईल. फटाक्यांची आतिषबाजी सांगतीये सुरू होतोय मेगा फायनल. मेगा फायनल सामना असेल 4 षटकांचा. कोणता संघ चॅम्पियन बनेल? स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृतिचषक व सरपंच चषक 2025 ची ही भव्य दिव्य टुर्नामेंट मधली मेगा फायनल. क्या बात. आयोजन पहा. 3 संघ आहेत. फर्स्ट सेकंड थर्ड 12 खेळाडूंना मेडल दिले जातील. तिन्ही संघासाठी रणजितजी बाबूराव पाटील यांच्याकडून मात्र तिन्ही संघांच्या खेळाडूंना 12 खेळाडूंना मेडल दिले जाते याची नोंद घ्या. चला लेट्स प्ले. सामना सुरू होतोय. 24 चेंडूंचा पूर्वार्ध आणि 24 चेंडूंचा उत्तरार्ध. अद्वैत अमित जितेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 5000 म्हणजे एक विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 10,000चे बक्षीस. अब पैसा बोलताय. सकाळच्या या सत्रामध्ये मात्र बामणडोंगरी संघ ही विचार करेल. सगळ्यात मोठी बक्षीस विकेट हॅट्रिकसाठी विशालजी म्हात्रे त्याचबरोबर अद्वैत अमित जितेकर प्रत्येकी 5,000 बामणडोंगरी संघासाठी. सलग 3 षटकार ठोका किंवा विकेट हॅट्रिक घ्या. नामी संधी विकासजी कदम साहेबांच्याकडून तब्बल 3000चे बक्षीस. दोन्ही संघांसाठी संधी आहे. सलग 3 षटकार ठोका किंवा सलग 3 विकेट घ्या. आत्ता मात्र पैसाचा खेळ रंगलाय. मेगा फायनलच्या या अंतिम सामन्यामध्ये खेळ राहील. कोणता संघ हावी होईल? बालाचा बोलबाला राहिलाय मैदानावरती. बालानं भल्यांना बाहेर काढलाय. मागच्या वर्षीचा डिपेंडिंग चॅम्पियन नांदगाव संघाला बाळाच्या अनोख्या आदेतून मात्र चपराक लगावले. खऱ्या अर्थानं अप्रतिम खेळ दाखवत कालची रजनी गाजवले बाळानं. 106 धावा या संघानं जोडलेत. प्रत्येक सामन्यासाठी पहिला आपण सौभाग्यवती नीलम चंद्रशेखर पाटील गृहग्रामपंचायत सदस्य दापोल याच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी कॅप देण्यात आली आहेत. सगळ्याच 2 फलंदाज दोन्ही खेळाडू खेळतायत. दिनेश गायकवाड आणि रोशन पाटील. आदित्य पाटीलचा हा बॉल इथे मात्र नीटसा समजला नाही दिनेशला आणि हा बॉल मात्र धाव मिळते लेगबायची 1. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं अमित जितेकर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अद्वैत अमित जितेकर या टुर्नामेंटला जेवढे बॉल लागतील ते सगळे आदरणीय अद्वैत अमित जितेकर यांच्याकडून देण्यात आलेत. त्यांचंही विशेष स्वागत करूया. प्रत्येक दानशूरपासून स्वागत करू. पाटील 4 बॉलमध्ये 3 धावा. बोर्ड धावा लागतात ते 4. त्याच्यामध्ये 1 लेग बायची. इथे मात्र बाळाच्या बॅट मधून आला हा षटकार आणि त्याचबरोबर सकाळच्या थंडीमध्ये मार्केट वधारतोय. शेअर्स मार्केटचा भाव वाढतोय. विकेट हॅट्रिक साठी अद्वैत अमित जितेकर यांच्याकडून तब्बल 10,000 रुपये. क्या बात.
विशालजी मात्र यांच्याकडून 5,000 रुपये आणि विकासजी पवार यांच्याकडून तब्बल 3,000 रुपये असे एकूण 18,000 रुपये. 10 इथून तिथून पण 10 विशालजी मात्रे आणि इथून 3 विकेट हॅट्रिक साठी मित्रांनो मेगा फायनलच्या मॅच मध्ये तब्बल 23,000 रुपयाची बक्षीस लगावली आहे. कोणाला कोण होणार दावेदार मोठी बक्षीस लगावली गेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. रोशनच्या एका षटकावर धावा लागल्या त्यामुळे बिनबाद 11 धावा. खऱ्या अर्थानं बोलबाला राहिलाय बालाचा. बालाची कालच्या इनिंग्स काय बहारदार राहिलेत. प्रत्येक सामन्यामध्ये त्या खेळाडूंना मात्र बाळानं उलटी टोपीवाला आला रे आला बाळा आला या बाळानं मात्र या मैदान गाजवलंय. एका मॅच मध्ये 40 धावा, एकामध्ये 29 धावा आणि एका पहिल्या मॅच मध्ये 5 धावाचा खेळ राहिला आणि काल मात्र भल्या भल्यानं आसमान दाखवली आहे. विशाल शेठ मात्रे यांच्याकडून तब्बल विशालजी नरेश मात्रे जर बाळाची विकेट घेतली तब्बल 2,000 रुपये दिले जातील. क्या बात क्या बात. गोलंदाजच्या मार्कवर कल्पेश ठाकूर विकेट आठवसाठी तब्बल 23,000 रुपये. बाळाची विकेट एवढ्या स्वस्तातली नाहीये. बाळाची बॅट तलपली. बाळानं भिरकावला तो मात्र षटकार. रोशन दादा अरे कोणी याच्या लागन नादा सीमारेषेवर मारी 4-6 धन्यवाद. बाळाच्या विकेटसाठी आता भाव वाढला 3,000 रुपये. विशालजी नरेश मात्रे यांच्याकडून तब्बल 3,000 रुपये बाळाच्या एका विकेटसाठी. कल्पेश ठाकूरची आजची रात्र जर निघायची असेल, एक शिफ्ट भरायची असेल, परंतु बाळा आहे बाळा. भल्या भल्यानं आसमान दाखवणारा बाळा. काय खेळ राहिलाय बाळाचा. ही स्पर्धा अक्षरशः गाजवल्याच्या मैदानावरती कधी वाटतं ना षटकार बसणार ते बाळा मात्र हमखास षटकार दाखवतो. 18 धावा 1.2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 षटकांचा खेळ आहे याची नोंद घ्या. कल्पेश ठाकूरला प्रमोट करण्यात आलं. लवकर षटक देण्यात आलंय. रणनीती काहीतरी वेगळी असेल. क्या बात. इथे मात्र दिनेश गायकवाड ची विकेट डिपार्ट होईल. दिनेश गायकवाड होईल बाद. बॅटची कडा लागली. यशांच्या पाठीमागे मात्र संदेश पाटीलनं एक चांगला झेल टिपला आणि फलंदाज दिनेश गायकवाडचा संपला खेळ. चला फलंदाज लवकर चला मैदानाकडे. बाळाच्या विकेटला आणखीन भाव वाढला. बाळाची विकेट जड व्हायला लागली आहे. बाळाचा मार्केट वाढतोय. सेल्स मार्केट अप 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 होत आहेत. विशालजी नरेश मात्रे बाळाच्या एका विकेटसाठी तब्बल 4,000 ची बक्षीस दिली जाईल. बाळाची बहुमूल्य विकेट. सतीश मिसाळ आजवर मी नेहमी सांगत आलोय बाळाच्या खांद्याला खांदा लावून या छुप्या रुस्तमनं अनेक वेळा चांगला खेळ दिलाय. गुडघा टेकून पटका मारवायचा तर बॉल मात्र फिरवलाय. फिरकी पाहिली. डॉट बॉल 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. एक बाद 18 धावा धापळकरते लागलेत. प्रथम फलंदाजी करताना सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाच्या स्विचिटचा हा प्रयत्न सतीश मिसाळचा फसला आणि हा डॉट बॉल. इथून काही बिनसलं नाहीये. अजून येणाऱ्या 2 षटकं बाकी आहेत. त्याच्यामुळे सतीश मिसाळ अँड बाळा कशी गेम करेल, काय खेळ राहील, परंतु या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कल्पेश ठाकूर पुन्हा एकदा बाहेर निघाला जरूर. इथे मात्र रन्स नाही घेतली जाणार. डॉट बॉलला अंतिम षटकामध्ये धावा आल्या फक्त 7 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सुनील स्पोर्ट चिंचपाड संघ जाऊन टेपलाय तो म्हणजे 1 बाद 18 धावा. सागर पाटील पारगावचा बुलंद आवाज आपण पाहतोय. सायकल अरेंज करताना पाहतोय. त्यांचं आपण स्वागत करूया.
अतिशय उत्कृष्ट काम तर सदैव राहिलंय, कारण रायगड 40+ आपण पाहतोय रेस, मेगा फायनल रेस पाहतोय. रेस सतीश मिसाळचा सतीश मिसाळनं इथे मात्र रेस जिंकली. बाळाची विकेट 4000. बाळाच्या विकेटसाठी विशालजी नरेश मात्रे यांच्याकडून तब्बल 4000 दिले जातील. तो कोण गोलंदाज असेल, ओमकार नाईक की ओमकार नाईकवर प्रहार करत मात्र बाळा इथे आपला खेळ दाखवेल. 18 धावा, भल्या भल्यांना आसमाना दाखवणारा फलंदाज राहिलाय बाळा. रोशन पाटील, काय खेळ राहिलाय. 5000 भाव वाढलाय. ओमकार नाईक आमच्याकडे एकटक पाहतोय. 5000 बाळाच्या एका विकेटसाठी. बाळाचा भाव पा, बाळाला दाखवलाय आसमान. बाला टोकतोय षटकार. गेला बघ म्हटल्यावर गेला, सीमा रेषेच्या बाहेर. बाळानं ठोकला ओमकारला षटकार. अरे कोणी याच्या लागन नादा. धन्यवाद डीजे. सीमारेषे रोशन सर, बाळाच्या विकेटला पैसे लागलेत ना, याचा अर्थ बाळाचा स्टँडर्ड समजतो आपल्याला. बाळाचा काय स्टँडर्ड आहे, आणि तो ओमकार नाईकलाही भिरकावतोय, अक्षरशः भिरकावलाय. काय सुरेख फटकेबाजी. ग्रेट बाळा, ग्रेट. आखिरकार विशालजी नरेश माद्रे 2 हात वर ओमकार नाईकने केलं, आणि ओमकार नाईकला कळलं की आजच्या पूर्ण टुर्नामेंटचा पैसा वसूल झाला. पैसा वसूल. ओमकार नाईक आज मात्र शांत झोपणार, आनंदात झोपणार. पाय दुखत होता, त्याला आता वाटलं की बरं झालं आलो, आणि ते दुखणं आता बाजूला होईल. 5000 रुपये तब्बल विशालजी नरेश मात्रे यांच्याकडून. बाळाची विकेट्स मात्र डिपार्ट झाली, आणि इथे पाहतोय आपण खऱ्या अर्थानं डॉट बॉल. बाळाची बहुमूल्य विकेट. झेल मात्र चांगला टिपला. आदित्य पाटीलनं चांगला झेल टिपला. विशाल शेठ मात्र खुश आहेत. बाळाची विकेट त्यांनी कमावली आहे. 10 प्रकार धावा लागले. 2 बाद 24 धावा. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. एवढा अजून काही संपलं नाहीये. ओमकार केनी आसमान दाखवतोय. हा सामन्याला कलाटणी मिळू शकते. चॅम्पियन कोणता संघ बनेल, चॅम्पियन बनण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं जाते. ओमकार कैनीच्या बॅटमध्ये पहा काय टास्क राहिलाय. भिरकावला अक्षरशः. 2 कॅमेऱ्यामध्ये पाहतोय आपण. एकाच टायमाला फॉर्च्यून इव्हेंट काय सुंदर काम करतोय. ओमकार नाईकनं दाखवला हा षटकार, आणि इथे मात्र 4 बॉल संपलेत. 2.4 चेंडूचा खेळ संपला. 2 बाद 30. 2 बाद 30 धावा. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दूरवरून टाकण्याचा प्रयत्न राहिला. पंच वळतायत. इष्ट वाईट बॉल कॉल. वाईटची एक एक्स्ट्रा रन. 1 धाव मात्र धाव वाढतायत. 31 धावा. 31 धावा. चांगली धावसंख्येला आकार दिला जातोय. उत्तरार्धामध्ये किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल. बाळा या धावपट्टीवर थोड्याशा धावा जमून परतलाय जरूर. तेवीस धावा बाळानं केल्या, आणि स्वतः मात्र क्रीज सोडते ओमकार केनी. मानलं पाहिजे. उत्तम उत्तम उत्तम. इथे मात्र ओमकार केनीचा एक षटकार दाखवला. स्वतः मात्र क्रीज सोडली. स्पोर्टिंग क्रिकेट दाखवली, आणि तो झाला बाद. भाई केनी नवीन फलंदाज.
3 बाद 31 धावा. प्रत्येकानं आपल्या परीनं एक एक मोठा फटका खेळला तर धावसंख्या चांगली उभारली जाईल. संदेश पाटील इंग्लिश फर्स्ट भांबळ 5 मॅच, स्टंपिंग 0, कॅचेस 5, रनआउट 1. फिल्डिंग करिअर संदेश पाटीलचा खूप छान राहिला आहे. भाई केनी नवीन फलंदाज भाई केनी. ओमकार नाईक असेल गोलंदाजीच्या मार्कवर. 13 धावा 2 विकेट्स. चांगला फटका पाहतोय. ट्रॅव्हल होईल. लॉंगॉन तसे चेंडूपर्यंत येईल. तत्पूर्वी मात्र 1 रन्स कंप्लीट करत भाई केनीनं आपलं खातं उघडलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 32 धावा सुनील स्पोर्ट्स चिंचपाड संघाच्या. अंतिम षटक राहील शिल्लक. आता मात्र काय घडते बघूया आपण या चौथ्या षटकामध्ये. 3 बाद 32 धावा. दीपेश केनी, सतीश मिसाळ क्रीजर उभेत. सतीश मिसाळमध्ये मोठी क्षमता आहे. दीपेशनं अनेक वेळा भाई केनीनं अनेक सामने फिरवलेत. गोलंदाज मात्र असणार आहे क्रिश. क्रिशवर हल्ला झाला. झेल मात्र सुटला. 5 बॉल्सवर 5 विकेट्स कमावण्याचा भीम पराक्रम क्रिशच्या नावावरती आहे. इथे मात्र झेल सुटला. धाव मात्र येते 1. बाळा विचार करतोय. ऑनस्क्रीन बाळा दिसतोय. टाळ्या वाजवल्या. त्याला माहिती आहे की मी बाद झालोय पण या धावा जोडल्या जातील. 1 रन्स मात्र कंप्लीट झाली. आणखीन एक चांगला फटका. काय सुरेख लाजवाब सतीश मिसाळचा हे मिसाईल फटका पाहिलाय. नेत्रदीपक कामगिरी राहिली. कव्हरच्या मधून अतिशय उत्तमरित्या मात्र हा फटका सजवला. ठोकला त्यानं हा चौकार. क्या बात क्या बात. 1 बाउंस ओव्हर द रोप. हा फटका मात्र फसला. तकदीर पाटीलनं झेल टिपला आणि सतीश मिसाळचा संपला खेळ. फलंदाज क्रमांक 4 बाद. सदतीस धावा धापळगडती लागले. 4 बाद 37 धावा. 3 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. क्रिश मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर ज्यांना 5 धावा देत 1 विकेट आतापर्यंत कमावलंय. हिंदवी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघानं टॉस जिंकला. प्रथम स्वीकारला क्षेत्ररक्षण. प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत 4 बाद 37 धावा. सुनील स्पोर्ट्स चिंचपाड संघ मेगा फायनलच्या या सामन्यामध्ये. बॅटची कडा. संदेशने मात्र हा झेल सुटलाय. 1 रन्स मात्र मिळेल. 1 रन्स कंप्लीट. 38 वर धावाला स्कोरवर जाऊन ठेवतोय. आता मात्र 2 बॉल. एकाच दुसरा मोठा फटका. 45चं टार्गेट सेट करेल का. त्याच्या आसपास घेऊन जाईल का. प्रोजेक्टेड स्कोर 41 दाखवतोय. करंट रन रेट 10.36. एक मोठा फटका येईल का पण नाही. तगदे तिकडे रेडी आहे. मिड विकेटला धाव मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 आणि 1नं 39. 4 बाद 39 धावा. या संपूर्ण स्पर्धेमधला पूर्वार्धामधला अंतिम बॉल. क्रिश माद्रे संकेत पाटील टाकेल. टार्गेट सेट करणारा हा बॉल. राईट आर्म राऊंड द विकेट. हाही बॉल नीटचा बॅटवर आला नाहीये. रन्स मिळेल लेग बायची फक्त आणि फक्त 1. सामन्याचा पूर्वार्ध संपला आणि धापळकर धावा लागल्या. त्या तब्बल 40 धावा. 24 बॉल 41 धावांची गरज आहे. धावांचा पाठलाग कसा राहील आपण स्क्रीनवर पाहतोय. संकल्प ग्रुप बिल्डिंग्स काय सुंदर सजवलंय. आपल्या परीनं उत्तम क्वालिटी सहित काम करत मात्र संकल्प ग्रुपनं नेहमीच स्वप्नातली घरं बांधलेत. त्या संकल्प ग्रुपला आपण स्वागत करूया आणि वळूया. 24 बॉल 41 धावांचं टार्गेट. हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी संघ धावांचा पाठलाग कसा करेल की सुनील स्पोर्ट्स चिंचपाड संघ रोखून धरेल. उत्तरार्ध कसा राहील ऐकूया आपण रोशनजी पाटील तारा यांच्या गोडवाणीतून. तत्पूर्वी
अतिशय भव्य दिव्य स्पर्धा सालाबाद प्रमाणे पुन्हा एकदा स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक 2025 दापोलीच्या या रजनीमध्ये मला जी काही संधी दिली त्याबद्दल अमोलजी जितेकर, प्रशांत जितेकर, सुमित असेल, प्रशांत असेल आणि या संपूर्ण आयोजन कमिटी असेल, मी तुम्हा सर्वांचा मनस्वी आभार प्रकट करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. धन्यवाद. लगेच चला बॅटिंग टीम बामणडोंगरी पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. टार्गेट 41चा चॅम्पियन बनण्यासाठी 41 धावांचा पाठलाग करावा लागेल. जुना बॉल वॉर्मअप साठी. यस, एक यूज केलेला बॉल मैदानामध्ये पाठवा. बालाने मात्र चांगली कामगिरी केली. उलटी टोपी वाला चिंचपाडाचा बाला त्याने चांगली फलंदाजी केली, परंतु त्यानंतर त्याचा विकेट घेण्याचा दबाव पूर्णपणे आपण पाहिला चिंचपाडा संघावरती वाढत असताना. ओमकार केनीने एक षटकार मारला. साहिल मिसाल ने देखील चांगली कामगिरी साकारली. आदित्य पाटीलने कॅच घेतला होता बालाचा. त्याच्यासाठी 1000 आणि ओमकारसाठी 4000 पारितोषिक. बघा, बाळाचा विकेट ओमकारने घेतला, त्याला 4000 आणि त्यावेळेला ज्याने झेल पकडला आदित्यने त्याला 1000. 5000 मध्ये हे डिस्ट्रीब्युट केलंय. 4000 ओमकारसाठी असतील आणि 1000 आदित्य पाटील साठी पारितोषिक आलंय. विशाल म्हात्रे यांच्या वतीनं हे पारितोषिक. तर पहिली जोडी सलामीवीर संदेश गोंधळी आणि त्याच्याबरोबरने तकदीर पाटील. संयमी खेळाडू संदेश आणि त्याच्या बरोबरने आक्रमक खेळाडू तकदीर मैदानाकडे. चला, हायेस्ट पार्टनरशिप फॉर एनी विकेट जितेंद्र घरत आणि शुभम यांच्या वतीनं आपण पाहिले 81 धावांची भागीदारी. सतीश मिसारान, रोशन पाटील 55, बंटी ठाकूर ओमकार 49, रोशन म्हात्रे आणि सोनू पाटील कामोटे 48, रोहन चिखलेकर आणि आशिष पाटील यांच्यामध्ये 47 धावांची भागीदारी आपण पाहिली. ओमकार केनी, रोशन पाटील 43 धावांची भागीदारी. नमित पगडे, बंटी यांच्यामध्ये 42 धावांची भागीदारी. तकदीर शुभम 40 धावा. साहिल गोसावी, आतिश दमडे 39, किरण पवार, संकेत केदारे 39 या भागीदार आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिल्या. चांगलं टेलिकास्ट फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून होताना आपण पाहत आहे. 41 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे. चला लवकरात लवकर डावाला सुरुवात करूया. पहिल्या षटकासाठी संकेत पाटील हा खेळाडू. बघा, ही आमची कदर स्पोर्ट्स सायकल आहे. उत्कृष्ट फलंदाज, क्षेत्ररक्षक सर फलंदाज ही कदर सायकल आम्हाला मिळाली. कैलासवासी धोंडू शेठ वास्कर यांच्या स्मरणार्थ राजेश शेठ वास्कर यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल. एका खेळाडूला मात्र ही सायकल मिळेल. बेस्ट फिल्डर श्री सुभाषजी पाटील बंबावी पाडा यांच्याकडून आम्हाला ही सायकल मिळाली बेस्ट फिल्डरसाठी. यस, प्ले, लेट्स प्ले. तुम्ही डावाला सुरुवात करा, थांबू नका. भरपूर वेळ झालाय, सकाळ होत चालली. पहिला बॉल इनफिल्ड वरून डीप कव्हर पॉइंटला बॉल निघालाय. सीमा पार, वेलकम बाउंड्री 4, चौकार. आणि बघा, आणखीन एक सायकल आहे बेस्ट बॅटरसाठी. ती मात्र श्री आनंद आत्माराम जितेकर यांच्याकडून आम्हाला मिळाली. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. स्पोर्ट्स सायकलचे आमचे पुरस्कर्ते. 3 सायकल आणि मालिका वीरासाठी सरप्राईज गिफ्ट या ठिकाणी दिलं जाईल. गतवर्षी संदेशला मात्र ती बाईक मिळाली होती आणि संदेश मैदानामध्ये उभा आहे. त्याच्याबरोबरने तकदीर स्ट्राईक एंडला. आणखीन एकदा, वन्स अगेन, वन मोर, ये दिल मांगे मोर, अनादर 4, चौकार. याही वेळा आपण पाहिला. आणि रायझिंग खेळाडू, उदयनमुक्त खेळाडू
त्या खेळाडूसाठी संस्कार स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक ब्रँडेड प्लेअर एडिशन बॅट दिली जाईल. रायझिंग खेळाडू स्पर्धेमधला उदयनमुक्त खेळाडू कोण असेल त्याला हे पारितोषिक दिलं जाईल. सुजय जितेकर संस्कार स्पोर्ट्सचे हे प्रोप्रायटर. आणि बघा इथे फटका फसलाय, थोडासा फॉलो केलं फलंदाजाला, हुक करायचा होता, टायमिंग जुळलं नाही आणि ते सॉफ्ट डिसमिसल झाले. तकदीर पाटील पहिला धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या बामणनगरी टीमला. सुलभ केनीच्या हातामध्ये झेल उचवला खेळाडू बाद. धन्यवाद. बघा ही बॅट आपण पाहताय उदयनमुक्त खेळाडूला दिली जाईल संस्कार स्पोर्ट्सच्या वतीने प्लेअर एडिशन. कदा आपण पाहता ही बॅट आमच्या अमोल जितेकर त्यांच्या हातामध्ये आपण बॅट पाहताय. ही बॅट त्या खेळाडूला दिली जाईल. उदयनमुक्त खेळाडू रायझिंग स्टार तकदीर बाद झाला. त्यानंतर मैदानाकडे चाललाय स्वतः आर्यन नाईक, मामा भांजे, क्रिश मात्रे, आर्यन नाईक. त्याच वेळेला आपण पाहता संदेश पाटील, तकदीर पाटील एकत्र मामा आहेत त्यांचे. आणि चांगला खेळ या खेळाडूने केला. यंगस्टर प्रतिभावंत कामगिरी केली. मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू काय खेळला होता. आर्यन नाईक कमी वयाचा खेळाडू परंतु चांगलं इम्पॅक्ट त्याने टाकलंय. त्याच्याकडे आपण जर पाहिला अनुभव कमी आहे परंतु टॅलेंट भरपूर आहे. रिव्हर्स पहिलाच फटका खेळला अल्टीपल्टी आणि इथे बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार. या ओव्हरमधला तिसरा चौकार. मोठ्या संघांच्या अगेन्स्ट अगदी कमी कामगिरी करणं फार कठीण आहे आणि हे कठीण काम सोपं करून दाखवलं आर्यन नाईकने आजवरच्या कारकिर्दीमध्ये. फॉलिंग स्वीप हा त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे. गुडघा वाकवत फाईन लेगच्या दिशेने फटका मारणं ही त्याची सातत्याने ओळख राहिली. परंतु सुलभ त्या ठिकाणी उभ्यात शॉट फायनलला त्यांच्या हातामध्ये बॉल जात असताना डॉट बघा पुन्हा एकदा वाकून मारला होता परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं, बॅटच्या वर लागला बॉल. त्यामुळे बॉल ट्रॅव्हल झालेला नाहीये. रन मात्र नाहीये. 3 चौकार पाहिले आपण. 12 धावा स्कोर वरती आहेत. अजून 19 बॉल 29. आणखीन एकदा हा प्रयत्न. याही वेळा शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. रन नाही आहेत का तर सोपा नाही हा फटका मारणं, कारण हँड अँड आय कॉर्डिनेशन जर का बॉल बॅटला कनेक्ट झाला नाही तर तुमच्या शरीरावरती लागू शकतो, तुम्हाला दुखापत होऊ शकतोय. आणि अशाही परिस्थितीमध्ये हा धाडस आर्यन नाईकने दाखवलाय. आर्यन नाईकची संपूर्ण आपण या स्पर्धेतली कामगिरी पाहिली तर चिंचपाडा संघाच्या अगेन्स्ट आता 4 या धावसंख्यावरती खेळतोय. आणि पूर्वा एंटरप्राइजेस तर आपण पाहिलं जर्मन कामोडे संघाच्या अगेन्स्ट त्याने 15 मध्ये 36 खेळता निर्णायक होत्या. यंगस्टर वाहा संघाच्या अगेन्स्ट 1 रन केली त्याने. त्यानंतर सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या अगेन्स्ट त्याने 8 धावा केल्या. टोटल धावसंख्या आपण जर पाहिलं तर आतापर्यंत त्याने 49 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलं. संदेश गोंधळी थोडासा या स्पर्धेमध्ये कमी मागे राहिला. तर भिंगारी संघाच्या अगेन्स्ट त्याने 19 केल्या. त्यानंतर 1 रन त्याने केली होती. जर्मन कामोडी संघाच्या अगेन्स्ट, मुरबी संघाच्या अगेन्स्ट एकही बॉल न फेस करता तो डायमंड डकचा शिकार झाला. वाहा संघाच्या अगेन्स्ट त्याने 3 बॉलमध्ये 6 केल्या. आपल्या टीमसाठी त्याने 26 धावांचं योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिलंय. प्रत्येक खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन आता स्क्रीनमध्ये यायला लागलंय. कृष्णा आमचे अपडेटर आहेत का तर त्या ठिकाणी टेक्निकल ऑपरेटर, त्यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली. सुलभ केनी, ओमकार केनी, सुलभ केनी हे 2 बंधुराज. आणि इथे सुलभ आलाय या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये 18-29. सेन्सिबल क्रिकेट सन्मान दिला बॉलला. आर्यनला स्ट्राईक एंडवरती आणलंय. 1 रन घेत मात्र सँडीने एंड बदलला. यावेळेला आपण पाहू शकता 17 बॉल 28 समीकरण बाकी आहे. मॅच ऑन आहे. मामणडोंगरी संघाला पराभूत करेल का चिंचपाडा संघ हे पाहावं लागेल, कारण अनेक वेळा जेव्हा मेगा फायनलच्या लढती होतात तेव्हा मात्र एखादा मोठा उलटफेर खतर पाहायला मिळत असतो. गतवर्षी नांदगाव संघाने करून दाखवला या स्पर्धेमध्ये. आता चिंचपाडा संघाला संधी आहे. जर इथे बामणडोंगरी टीमला पराभूत केलं तर नक्कीच या स्पर्धेचा चॅम्पियनचा टायटल पटकावेल चिंचपाडा संघ. 17-28 समोर आर्यन नाईक हा खेळाडू. शेवटची रात्र आणि या रात्रीमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आमचे मित्र प्रशांत जितेकर, सुमित पाटील, अमोल जितेकर सर्व या स्पर्धेचे आयोजक दापोली ग्रामस्थ यांचा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेल. चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा अविभाज्य घटक बनण्याची संधी मिळाली.
त्याबद्दल आपलं मनापासून आभार. 17 बॉल रिमेनिंग, 28 धावा. यावेळेला थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळाला. सुलभ केरीने ओवळ्याच्या मैदानावरती आपण पाहिला. खरं तर व्यावसायिक खेळाडूंसमोर भन्नाट गोलंदाजी केली होती. केतन म्हात्रे महाराष्ट्राचा बाईक सम्राट, त्यालाही त्याने थोडंसं डॉमिनेट केलं होतं. ही कामगिरी सुलभच्या माध्यमातून होताना पाहिली होती ओवळ्याच्या मैदानावरती. यावेळेला बॅकफुटला आले, दिशा दिले, बॉल मागे सरकला त्या ठिकाणी. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डिंग ला शबाब. धावत आले त्या ठिकाणी फिल्डर आणि बॉलला थांबवत असताना या ठिकाणी 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. गुड फिल्डिंग. मारने वाले से बेहतर बचाने वाला होता असं म्हणतात. आणि काय फिल्डिंग केली. अफलातून एफर्ट्स स्क्रीनवरती मात्र सर्वांचं लक्ष आहे. चला टीव्ही अंपायर आपण या चेक करून घ्या नेमकं कशा पद्धतीने फीड झाली. बा प्रशांत तिथे स्वतः उभे आहेत. आयोजक आमचे त्या ठिकाणी आहेत. निर्णय आपण घ्या. प्रशांत बॉल व्यवस्थित त्या ठिकाणी थांबवलं की 4 धावा आहेत. ऑन स्क्रीन थोडासा आपण पाहिलं या ठिकाणी क्लोज हा डिसिजन आहे. कारण बॉलला आतमध्ये ढकललं त्यावेळेला पुढचा पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर ग्राउंडिंग झालाय की हे ना पाहायचं आहे त्याच मुवमेंटला. चेक केलं जात आहे फॉर्च्युनर बँडच्या माध्यमातून. चांगला प्रयत्न होता फिल्डरचा. शेवटच्या क्षणाला अगदी बॉलला आतमध्ये ढकललंय. स्लो मुवमेंट मध्ये आपण पाहताय. चेक केलं जात आहे. प्रशांत आमचे खरं आयोजक देखील चेक करतील, पंच चेक करतील. निर्णय पेंडिंग आहे. मेगा फायनलचा हा थरार आणि इथे आर्यनचा हा फटका आपण पाहिला. दिशा देत असताना पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये स्लो मुवमेंट स्लो मोशन मध्ये आपण चेक करतोय. अगदी क्लोज आहे. बॉल हातामध्ये आहे तेव्हा स्टॉप करा आपण, तेव्हा अँगल समजेल. त्याच वेळेला पाय बाउंड्रीच्या बाहेर ग्राउंडिंग झालेलं आहे की नाही आहे हे चेक केलं जाईल. बघा हे दृश्य कॅमेऱ्यामध्ये आहेत त्यामुळे आपल्याला चेक करता येतं. कॅमेऱ्यामध्ये नसतं तर मात्र पब्लिक पोल आम्हाला घ्यावा लागला असता. तर निर्णय चला निर्णय लवकर घ्या. पहाट झाली. सूर्य उदय होईल. जर आपण अजून वेळ घेतला तर बाउंड्री 4 धाबा. अगदी योग्य निर्णय. बघा आम्ही समालोचक आहे त्यामुळे आम्ही निर्णय देऊ शकत नाही. जोपर्यंत कमिटी किंवा तिसरे पंच सांगत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय तुमच्याबद्दल पोहोचू शकत नाहीये. हा निर्णय आला बाउंड्री चौकार. अगदी योग्य निर्णय आपण पाहायला मिळाला या ठिकाणी. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून, टीव्ही अंपायरच्या माध्यमातून, टेक्निकल ऑपरेटर त्यांचंही कौतुक करावं लागेल. यावेळेला आमच्या समालोचन कक्षामध्ये काकांच्या हातामध्ये बॉल आला. झेल पकडत असताना मात्र थोडी इजा त्यांना झाली आहे. षटकार येतोय आणि मानवंदना दिली आहे. अभिवादन केलं आमच्या व्यासपीठाला आर्यन नाईकने. बघा रवींद्र जितेकर काका त्यांनी चांगला प्रयत्न केला पण त्यांना झेल पकडता आलेला नाहीये. बघा पुन्हा एकदा तुम्हाला हे चित्र पाहायला मिळतील. बरोबर स्टेजवरती बॉल आला. सकाळची थंडी आहे त्यांना सवय आहे ते मात्र कॅच पकडू शकतात. आणि यावेळेला क्रॉस मध्ये स्ट्रोक खेळत असताना सिंगल रन आली. बघा जुने जाणते खेळाडू आहेत रवींद्रनाथ जितेकर. त्यांनी प्रयत्न चांगला केला. जागेवरून देखील त्यांना हलण्याची गरज लागली नव्हती पण जजमेंट चुकलं आणि इथे षटकार आर्यनच्या बॅटमधून आला. 24 धावा धावफलक 13 बॉल 17चं समीकरण. चॅम्पियन बनण्यासाठी अजूनही 17 धावा मागे आहे मामन डोंगरे संघ. तर एका बाजूने याच 17 धावा रोखाच्या चिंचपाडा संघाला.
13 बॉल 17. हा शेवटचा बॉल यानंतर सागर पाटील यांचा आवाज तुम्हाला इथे ऐकायला मिळेल. सेन्सिबल क्रिकेट संदेश खेळतोय. सिंगल घेतली, सेकंडचा कॉल डेफिनेटली झाला, निघालेत रिस्क. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला वेगवान. बॅकअपसाठी खेळाडू नाही आहेत. 2 धावा इथे आल्या आणि या 2 रनच्या मदतीने आता समीकरण बदलले. 12 बॉल 15. यानंतर 12 चेंडूमध्ये 15 धावांचा पाठलाग कसा होईल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया. कमेंटरी बॉक्समध्ये करूया आवाजामध्ये बदल. आमचे समालोचक मित्र पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील सबसे कातिल. हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक आणि सरपंच ट्रॉफी आपण पाहतो. प्रकाश शेठ जितेकर, दयानंद जितेकर, प्रल्हाद जितेकर आणि रवींद्र जितेकर या आयोजकाच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहतोय. अनुज एंटरप्राइजेस अनुज शेठ, सौरभ शेठ जितेकर. 12 मध्ये बनवायचे 15 धावा. आणि उत्कृष्ट असे पंच माजी सरपंच सन्माननीय आदरणीय श्री प्रकाश शेठ डाऊर, सरपंच पदावर विराजमान असणारे समाधान शेठ गोपरकर आणि पंचायत समिती सभापती प्रकाश शेठ जितेकर. हा चेंडू पुन्हा एकदा आलाय 4 धाब्यासाठी चौकार. जबरदस्त स्कोरिंग. अकरा चेंडू मध्ये 11 धावांची गरज. 30 धावा धापरकार लागल्यात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सामना रंगतदार पाहायला मिळतोय. एका बाजूला जीवदानी बावनडोंगरी आणि त्यांना फाईट करतोय सुनील स्पोर्ट चिंचपाडा. हा चेंडू आरामदायक कार्पेट खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न, परंतु इथे मात्र बघा जसा चेंडू हातात निसरला तसा मात्र तो मैमे आणि आता मात्र एकाला यावं लागेल माघारी. ओ टू डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. अद्वैत अमित जितेकर, रमेश जितेकर यांचे सुपुत्र आणि पाठीमागे आमच्या बसलेत रोहित एंटरप्राइजेसचे सर्व सरवार रोहित शेठ जितेकर आणि आपले कॅमेरामॅन फॉर्च्यून लाईव्ह राजेंद्र दादा म्हात्रे, कृष्णा दादा म्हात्रे आणि गोट्या. जबरदस्त कामगिरी. टेन्शन घेऊ नका मित्रांनो. विशाल पाटील सर, जीवन गावण. पुढचा चेंडू या षटकात येईल. 10 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. पुन्हा एकदा बघूया झेल आहे की सेफ आहे. 1 धाव तर पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. टार्गेट आहे 41 धावसंख्येचं आणि धावा झाल्यात आता मात्र 33. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 मध्ये बनवायचे आहेत 8 धावा. स्पर्धा रंगतदार आहे त्यामुळे आपण लाईव्ह पाहतोय. टेन्शन घेऊ नका. पुढचा चेंडू बॅट टू द बॉलर. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. कोणी हारण्याचं नाव घेत नाही, कोणी मात्र इथे ट्रॉफीकडे पाहतात सर्व. आणि समाधान गोपरकर बघा जबरदस्त पंच, सर्व ट्रॉफीकडे पाहतात. कोणी हारो कोणी जिंको, विजय मात्र क्रिकेटचा होणार आहे. आता मात्र धावा 41 ची टार्गेट असताना 33 झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रंगतदार लढत. पुढचा चेंडू भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूवर आणि मात्र हातातून चेंडू निसटला. ब्रश करून चाटून पुसून घासून आणि आला चौकार. सात चेंडू आणि एका चौकाराची आवश्यकता. आम्हाला या मॅन ऑफ द मॅच कॅप दिल्यात आणि हा मात्र
तर पाहायला गेलं तर जबरदस्त सामना पाहायला मिळाला. प्रशांत शेठ जितेकर आम्हाला या कॅप दिल्यात मॅन ऑफ द मॅच. सो नीलम चंद्रशेखर पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य दापोली यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच कॅप आल्यात. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक आम्हाला स्वर्गीय धोंडूशेठ वास्कर यांच्या स्मरणार्थ राजेश वास्कर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज सायकल, तसेच श्री आनंद जितेकर यांच्याकडून एक स्पोर्ट सायकल मिळालेलं आहे.